पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी कॅन्डल मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आला होता। या मोर्चाची सुरुवात मार्केट यार्डातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला महिलांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली। या मोर्चात शिरूरच्या सर्व धर्मीयांनी सहभाग घेतला होता। मोर्चा मुख्य रस्त्यावरून शिरूर तहसील कार्यालयापर्यंत काढून तेथे जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उपोषणाला बसलेल्या मौजे चिंचणी येथील भाऊसाहेब चौधरी यांच्या उपोषणस्थळी समाप्त करण्यात आला। या ठिकाणी काही मनोगते झाली। शेवटी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे शासनासाठी निवेदन देत मोर्चाची सांगता करण्यात आली। यावेळी शिरूरचे DYSP यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक संजय जगताप व शेकडो मोर्चेकरी बंधू भगिनी उपस्थित होते। या कॅन्डल मोर्चाचा समक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। मोठ्या संख्येने उपस्थित असणारे अतिशय खरंतर भाषण करण्याचा वेळ नाही। गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांनी आपली प्राणाची आहुती दिली ते नरेंद्र पाटलांपासून अनेक ते आमचे बांधव आहेत, मराठा बांधव, त्यांच्या हुतात्म्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम अभिवादन। या आरक्षणाच्या लढाईमध्ये ज्यांनी आपल्या प्रपंचाची होळी केली आणि तरी सुद्धा आपला प्रश्न आजही हा सुटलेला नाही। गेल्या काही महिन्यापासून या ठिकाणी मराठवाडा विभागातले एक अत्यंत प्रामाणिक नेतृत्व आपल्या समाजाला लाभलं आणि ते मनोज जरांगे पाटील स्वतःच्या प्रपंच बाजूला ठेवून समाजाच्या प्रपंचासाठी आज आपला जीव त्या ठिकाणी पाण्याला लावून बसलेले आहे। गेल्या 6 महिने नाही तर गेल्या 30-35 वर्षापासून समाजाची एकच मागणी आहे की ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी मिळावं। त्या संदर्भातले पुरावे, त्या संदर्भातलं महाराष्ट्राचं नव्हे तर सबंध हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सबंध हिंदुस्थानातील सर्व संत पुरुष थोर महात्मे यांना मी अभिवादन करून आलेल्या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो, धन्यवाद देतो। बरेच वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे आणि ती मागणी या प्रकारे आज आपण बरेच आंदोलन झाली, बरेच उपोषण झाली, त्या मार्गाने आपण सरकारला या आधीच्या सर्व बांधवांनी मागणी दिली, परंतु समाजाच्या मागण्या संदर्भात काही कामगिरी नाही। वर्ष झाले, मला वाटतं 20 वर्ष झाले मनोज जरांगे पाटील त्यांच्या भागामध्ये घरोघरी जाऊन हे मराठा आरक्षण संदर्भात जागृती करतात, वाड्यावस्त्यावर जातात, गावोगावी जातात। मी स्वतः असेल, आमचे सहकारी सुनीलदादा असतील, आम्ही तिथं सारखेला गेलो होतो, आम्ही तिथली सर्व परिस्थिती बघितली, सर्व आजूबाजूच्या गावकऱ्यांची आम्ही भेट घेतली, मुलाखत घेतली, सर्व जाणून घेतली परिस्थिती। मनोज दादा आज नाही तर गेले 10-12 वर्ष झाले आज सर्वांच्या घरोघरी जाऊन वाड्यावस्त्यावर जाऊन मार्गदर्शन करतात, आरक्षणासाठी माहिती देत आहेत आणि सर्व समाज जागृत करतायत। शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू केलं होतं, परंतु त्या उपोषणाला राज्य सरकारने त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेचा बळाचा वापर करून उपोषण बंद करायला भाग पाडायला लावलं आणि त्या ठिकाणी अमानुषपणे लाठीचार्ज झाला। खरं तर त्या लाठीचार्जचा सर्वप्रथम मी निषेध करतो। जर तुम्ही जर इतक्या अमानुषपणे वागत असताल आणि जर त्याचा जर प्रतिक्रिया उमटली तर तुम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही। हल्ला करू नका, कुठलाही गैरकृत्य करू नका, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा। आज सुद्धा मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की आज जो आपला कॅन्डल मार्च झालाय तो फार शांततेच्या मार्गाने झालाय, कुठलाही समाजाने शिस्त मोडली नाही आणि आज ही मराठा समाजाची शिस्त आहे ती आपण सर्वांनी दाखवून दिलेली आहे, ती दाखवून दिलेली आहे। आणि आज मराठा समाजच नाही तर अनेक समाज बांधव सुद्धा आपल्याला पाठिंबा द्यायला मराठा 100% उमटत आहेत, परंतु माझ्या समाजाला आव्हान आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करा। आज या ठिकाणी आपण जो कॅन्डल मार्चची घटकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आपले लढा देतो आणि
पाठिंबा आहे, जर मराठा समाजाला पाठिंबा आहे, त्यांना काही हरकत नाही, तर मग सरकारला काय हरकत आहे? सरकारला काय हरकत आहे? इथं कोणाचा विरोध नाही, मराठा समाज शांततेने मागतोय, सगळ्यांचा आम्हाला